तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता, राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे, तर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर DEO. तर यासाठी ते एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी, आणि या पदासाठी जी पात्रता आहे तर तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा IT किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा BTech किंवा IT किंवा BCA किंवा BSc IT तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला कॉम्प्युटरचे ज्ञान इथे लागणार आहे आणि टायपिंग पण तुम्हाला इथे लागेल. आणि जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि जे परीक्षा शुल्क आहे या पदांसाठी तर ते इथं 300 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालील गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडित अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. आणि यानुसार तुमची इथं मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास गॅजेट किंवा राजपत्र, तसेच शारीरिकदृष्ट्या निरोगी असल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 14/8/2025 पर्यंत इथे सादर करायचे आहेत. आवक जावक जिल्हा कक्ष, जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध पुणे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत इथे सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जे पद आहेत तर तिथं कंत्राटी स्वरूपाचे असून त्याचा जो कालावधी आहे तर तो 29/6/2026 पर्यंत येत असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.